हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 3, श्लोक 1. अविनाशिनम आत्मानम एकम विज्ञाय तत्वतः तव आत्मज्ञान धीरस्य कथम अर्थार्जनिर्रतिः. अनुवाद. राजा जनकाला खरोखरीच आत्मज्ञान झाले की केवळ आत्मज्ञानाची भ्रांती झाली हे जाणून घेण्यासाठी राजा जनकाची परीक्षा घेण्याकरिता मुनिश्रेष्ठ अष्टावक्र त्याला प्रश्न विचारतात. आत्मा हा तत्वतः एकच आहे आणि अविनाशी आहे याची जाण होऊन सुद्धा तुझ्यासारख्या आत्मज्ञानी माणसाला पैसा कमवण्याची आसक्ती का आहे? विवेचन. राजा जनक गुरुपदेश ऐकून जागृत झाले, भ्रांती नष्ट झाली व त्यांना आत्मज्ञानाच्या सत्याचा लाभ झाला. त्यांचा अहंकार नष्ट झाला, कर्तेपण नष्ट झाले. राजा जनक व्यक्ती होता तो समष्टी झाला, जणू नवे रूप लावले. राजा जनक सांगतो की हे सर्व सहजपणे स्वाभाविकरित्या होत आहे. जोपर्यंत मनुष्य करता किंवा भोगता आहे, जोपर्यंत संघर्ष आहे, तणाव आहे. परंतु कर्तेपण हे अहंकारामुळे आहे हे जाणल्यावर सर्व काही सहजपणे तणाव न येता घडते. म्हणजेच राजाने अध्यात्म रसाची चव घेतली व तो मुक्त झाला. आपल्यामुळे जगाची धारणा होत नसून जगामुळे आपण आहोत या धारणेने समर्पण झाल्यावर विनम्रता येते व तेव्हाच परमात्म्याचा लाभ होतो. जनकाच्या अभिव्यक्ती कथनानंतर त्याची परीक्षा घेण्यासाठी अष्टावक्र अनेक प्रश्न विचारून राजा जनकास खरोखरच ज्ञान झाले किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्याने हा प्रश्न विचारला आहे. अष्टावक्र म्हणजे सामान्य शिक्षक नसून परम ज्ञान देणारे आध्यात्मिक गुरु आहेत. शिक्षक केवळ भौतिक ज्ञान देतात, परंतु गुरु आध्यात्मिक ज्ञान अनुभवाद्वारे देतात, रूपांतर करतो व मुक्ती प्राप्त करून देतो. बौद्धिक ज्ञानामुळे आपण ज्ञानी झालो असा भ्रम निर्माण होतो. शास्त्राचा अभ्यास व उपदेश यामुळे माहिती भरपूर प्रमाणात मिळते, मुक्तीपर्यंत पोहोचता येत नाही. ज्ञान आत्मजागृतीमुळे होते. मुनिश्रेष्ठ अष्टावक्र राजा जनकाची परीक्षा घेण्यासाठी विचारतात की आत्मा एक आहे हे तू जाणतोस, आत्मा अविनाशी आहे हेही जाणतोस, मग धनप्राप्तीमध्ये तुला आस्था कशा करता? राजा जनकाने भौतिक पदार्थाचा त्याग केला नाही, कपडे बदलले नाही, संन्यासी झाले नाही, नग्न होऊन महाल सोडून जंगलात गेले नाहीत किंवा राज्यही सोडले नाही. सर्व जसे पूर्वी होते तसेच आत्ताही सुरू होते. त्यामुळे अष्टावक्र विचारतात की आत्मज्ञानी झाल्यावर धनप्राप्तीमध्ये रुची कशा करिता? अजूनही तुझ्यात धनसंग्रह करण्याची इच्छा आहे का? का अजून सुद्धा तुला राजसिंहासनाचा मोह आहे? धन, पद, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्तीसाठी अज्ञानी माणूस तडफडत असतो. ज्याला हिरा मिळत नाही तो दगडगोटे गोळा करतो. जो स्वतः प्रतिष्ठित आहे तो दुसऱ्याकडून अधिक प्रतिष्ठेची अपेक्षा करत नाही. जो स्वतः प्रतिष्ठित नाही तोच दुसऱ्याकडून प्रतिष्ठेची अपेक्षा करतो. जो आतून भिकारी आहे तो बाह्य भौतिक वस्तू गोळा करतो. ज्याला स्वतःच्या मनात शांती नाही तो बाह्य वस्तूमध्ये सुख व शांतीचा शोध घेतो. आत्मज्ञान व वासना
एकत्र नांदू शकत नाही. प्रकाश आल्यावर अंधार राहू शकत नाही. आत्मज्ञानी माणसाकरिता ही सारी भौतिक साधने प्राप्त करणे वाईटही नाही व पापही नाही, पण त्यांची आसक्ती पाप आहे. धन प्राप्त करणे पाप नाही. पत्नी, मुले, घर, गृहस्थाश्रम या सर्वात काही पाप नाही, पण त्यांचे प्रती आसक्ती असणे वाईट आहे. आसक्ती सोडूनही सर्व काही भोगता येते. म्हणून ज्ञान व अज्ञानाचा संबंध भौतिक पदार्थात हिंदू जीवाशी संबंध नसून आसक्ती व अनासक्ती आहे. अष्टवक्र या प्रश्नाद्वारा राजा जनकाला ह्या विषयाची आसक्ती आहे किंवा नाही हे जाणून घेऊ इच्छितात. धनामुळे वासनात वाढ होते व वासना वाढल्यावर मन अधिक धनप्राप्ती करता प्रसंगी अन्याय करण्यासाठी तयार होते. संपत्तीच्या लोभामुळेच लोभ, मोह, द्वेष, ईर्ष्या, घृणा, संग्रहवृत्ती, त्यासाठी वैर व संघर्ष ही अन्य पाप भावना व पापकर्म याच्याही मनुष्य आहारी जातो. यामुळे पैसा हे अनेक पापांची मूळ आहे. त्यामुळे सर्वप्रथम पहिला प्रयत्न धनाच्या आसक्तीबद्दलच करण्याचे अष्टावक्राचे धोरण आहे. जर माणसाला धनाची आसक्ती नसेल, तो अनेक पापापासून आपोआप मुक्त होतो. मग अनेक दुर्गुणाचा मुद्दाम त्याग करावा लागत नाही आणि पैशाची वासना असेल तर मग अन्य अनेक दुर्गुणापासून स्वतःचा बचाव करताच येत नाही. न्यायनीतीने वागून पैसे कमविणे व त्याचा उपभोग घेणे हे धर्मास मान्य व उचित कर्म आहे. ही चूक नाही. सर्व काही सोडून लंगोटी लावून जंगलात पळून जाणारा फार मोठा धार्मिक आहे व सर्व गृहस्थाश्रमी व्यक्ती पापी आहेत अशी समजूत मूढ लोकाशिवाय दुसऱ्या कोणाची असू शकत नाही. अध्याय 3 श्लोक 2. आत्मा ज्ञानदहो प्रीतर विषय भ्रमगोचरे शुक्तेर ज्ञानतो लोभो यथा रजत विभ्रमे. अनुवाद. आत्म्याविषयीच्या अज्ञानामुळे एखाद्या विषयाचे जे भ्रामक रूप दिसते त्याबद्दल माणसाला तेवढाच लोभ वाटतो जेवढा अज्ञानामुळे शिंपल्यात चांदीचा भास झाल्याने वाटतो. विवेचन. ह्या सूत्रात अष्टवक्र आसक्तीचे कारण सांगून जनकाला प्रश्न करतात की ज्याप्रमाणे शिंपल्यात चांदी असल्याचा भास अज्ञानामुळे झाल्यावर त्याविषयी मोह सुद्धा जागृत होतो, तेव्हा स्पष्टपणे पाहिल्यावर लक्षात येते की चांदी नसून शिंपला आहे, तेव्हा मोह नष्ट होतो. लोभाचे कारण चांदीचा भ्रम होता. ह्याच प्रकारे आत्म्याच्या अज्ञानामुळे विषयांचा भ्रम होतो व त्याबद्दल आसक्ती सुद्धा निर्माण होते. आसक्तीमुळे वाटू लागते की विषयामुळे सुख मिळते, परंतु आता आत्मज्ञान झाल्यामुळे राजा जनकाचा धनसंपत्ती व अन्य विषयाबाबतचा भ्रम नष्ट व्हायला हवा. हे आश्चर्यच आहे की आत्मज्ञानानंतर सुद्धा तू या विषयांचा त्याग करत नाहीस व त्यांच्याबद्दलचा तुझा मोह सुटत नाही, असे का होते? अध्याय 3 श्लोक 3. विश्वम स्फुरति यत्रिदम तरंग इव सागरे सोहम अस्मिति विज्ञाय किम दिन इव धावसी. अनुवाद. समुद्रात तरंग निर्माण व्हावा त्याप्रमाणे या आत्म्यात हे विश्व निर्माण होते, तेच मी आहे असे मानून तू दीन होऊन का धावतोस? विवेचन. अष्टवक्र म्हणतात की जो स्वतः अंतर्यामी
आनंदित नाही तोच दुसरीकडे आनंद शोधत फिरतो. जो स्वतः सुखी नाही तो विषय भोगाद्वारे सुख मिळवण्याचा भ्रामक प्रयत्न करतो. जो स्वतः तृप्त नाही तोच भिकाऱ्याप्रमाणे दुसऱ्याकडून तृप्तीची अपेक्षा करतो व तसे प्रयत्न करतो. परंतु सुख आनंद तुम्हाला दुसरे कोणी देऊ शकत नाही. विषय भोगातून क्षणिक सुख मिळाले तरी शाश्वत आनंद व समाधान मिळू शकत नाही. या क्षणिक सुखासाठी मनुष्य चोरी, हत्या, खोटारडेपणा, फसवणूक, कपट, शोषण वगैरे पापे करतो. अनेकांना त्रास होईल असे वर्तन करतो. अनेकांचे गळे घोटतो. भ्रष्ट लोकांचे मागे हिंडून त्यांची स्तुती करतो. सत्ताधाऱ्यांच्या आरत्या गातो. हे सर्व कशासाठी? ह्यासाठी की तो समजतो की हे केल्याने मला सुख मिळेल. याशिवाय दुसरे कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या आत जो परम आनंद भरला आहे त्याविषयी तो पूर्ण अज्ञानात आहे. म्हणून तो दीन होऊन दुसऱ्याजवळ सुखांची याचना करतो. याच सत्याचा निर्देश करून अष्टवक्र जनकाला प्रश्न करतात की हे विश्व अथांग समुद्रातल्या मामूली लाटेप्रमाणे तरंगाप्रमाणे आहे. ते क्षुद्र आहे व त्यांचे कोणत्याही प्रकारे मूल्य नाही. हे नित्य नाहीत, शाश्वत नाहीत आणि तू तर स्वतः आत्मा असल्याने शाश्वत आहेस व अथांग समुद्राप्रमाणे आहेस. हे सत्य जाणून सुद्धा क्षुद्र क्षणजीवी तरंगाप्रमाणे असणाऱ्या या जगाचे मागे का धावतोस? हिरा प्राप्त झाल्यावर दगड गोट्यांची अपेक्षा ठेवतोस, ते कशासाठी? अष्टवक्र हे जाणून इच्छितो की राजा जनक या क्षुद्र वासनामय जगाच्या मोहातून मुक्त झाला किंवा नाही. ओम शांती शांती शांती.